जशी संस्कृती तशीच टीका केली जाते. छगन भुजबळांचे जरांगेवर जळजळती टीका. येवला, नाशिक. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरील वाकयुद्ध काही केल्यास संपत नसल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेवर हल्लाबोल केला आहे. जशी संस्कृती तशीच टीका केली जाते असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेवर टीका केली. ज्याचे जसे शिक्षण, जशी संस्कृती, जशी त्याची तसेच त्याचे खालच्या पातळीवर टीका करतील असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र डागलं. आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण ओबीसीमधूनच आरक्षण हवा असा हट्ट का, असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भर दिल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली. पण ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाकडून सातत्याने विरोध करण्यात येतोय. त्यामुळे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील टीकेचं सत्र काही केल्या थांबत नाही आहे. जशी संस्कृती तशी टीका केली जाते. ज्याचे जसे शिक्षण, संस्कृती तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील. टीका करायला चांगले शब्द सापडत नाहीत. चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील. माणसाने सुसंस्कृत असलेच पाहिजे. थोडं शिक्षण कमी असलं तरी चालतं, पण कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. 200 बेकायदेशीर पिस्तुलांची आयात जालना जिल्ह्यात झाली आहे. काही वाळूवाले, काही माफिया आजूबाजूला असतील तर ते तसेच शिकणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. एक नेहमीचा प्रश्न आहे का ओबीसीसाठी तुम्ही भांडताय, फक्त ओबीसीच्या कोट्यातून देण्यात येऊ नये असं सर्वजण म्हणतात, पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातो असा सर्वांना एक प्रश्न पडला. ते आता मला काय माहिती, ते तुम्ही त्यांना विचारा ना, जे टार्गेट करतात मला त्यांना माहिती. तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता? तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको. ते आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पवारसाहेब, काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात. मलाच का टार्गेट करतात? तर ते आजपासून नाही, अनेक वर्षापासून करतच आलेलं आहे. खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर. आता ते काय त्याची संस्कृती, त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण, ज्याची संस्कृती, त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार. त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना, पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची. सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख, म्हणजे सिनियर तुम्ही आहात, वयोवृद्ध आहात, तरी देखील एकेरी भाषा. आता काय तर तो करतोय, आता तो तेच ना, ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय, आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही. शिक्षणच माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत नसतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, काय करावं, काय हे सगळं ते सांभाळतात. आता ते सुद्धा नसेल का, आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, बेकायदा पिस्तूलवाले, हे सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तूलांची जी आयात जालनामध्ये झालेली आहे. 200. आता तिकडचेच वाळूवाले, माफिया, आमचं हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, येवला, नाशिक.